नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीमध्ये अभियानाचा महाकुंभ रंगणार असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 26 फेब्रुवारी 2026 पासून ते 4 मार्च पर्यंत अमरावती येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी अमरावतीमध्ये आयोजित होत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसर येथे होणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेली 43 उत्कृष्ट बालनाट्य सादर केली जाणार आहे. तब्बल 1204 बालकलावंत आणि तंत्रज्ञ आपल्या कला कौशल्याचे सादरीकरण करणार आहे. मागील वर्षी 60 एकांकिकाचा विक्रम नोंदवणाऱ्या अमरावती केंद्राने यंदा 89 बालनाट्यांच्या सहभागासह नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या बालनाट्यांना, कलावंतांना व दिग्दर्शकांना रोख पारितोषिक, पदक आणि प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमरावतीकर कला रसिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाल कलावंतांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषद उपस्थित होते खासदार अनिल बोंडे, विलास इंगोले, मिलिंद कहाडे, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे तसेच चंद्रशेखर डोरले व इतर अन्य सदस्य. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे जी बाल नाट्य स्पर्धा होते आहे त्याची अंतिम फेरी घेण्याचा बहुमान अमरावतीला मिळालेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण ही महत्वाची आमच्यासाठी गौरवशाली बाब आहे की बालनाट्य एकांकिका स्पर्धा घेण्याचं यजमानपद अमरावतीच्या नाट्य मंडळीला मिळालेलं आहे आणि यामध्ये 43 संघ येणार आहेत आणि साधारणतः 1207 कलाकार आणि तंत्रज्ञ या नाट्य स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील. 26 तारखेपासून सुरू होणारी नाट्य स्पर्धा 4 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुंदर आणि प्रशस्त सभागृहामध्ये ही नाट्य स्पर्धा होणार आहे. या नाट्य स्पर्धेमध्ये विविध विषय हाताळले जाणार आहे आणि या विविध विषयामध्ये प्रबोधनात्मक विषय राहतील, राष्ट्राच्या निर्माणाचे विषय राहतील, त्यासोबतच मनोरंजन सुद्धा राहील. आणि म्हणून या बाल कलाकारांना जे मराठीची आहे, ज्या मराठीला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अहोरात्र परिश्रम केलेले आहे, अशा मराठीची लहानपणापासून सेवा करणारे हे बाल कलाकार आणि त्यांचं कौतुक सर्व जनतेने करावं. या नाट्य स्पर्धेमध्ये रोज 5 ते 6 एकांकिका राहतील, त्या सर्व पाहाव्या. पत्रकार बांधवांनी त्यावर परीक्षण लिहावं, आपली मतं त्यावर व्यक्त करावी आणि अमरावती जिल्हा आणि अमरावती विभागातल्या सर्व नाट्यप्रेमी मंडळींना याचा आस्वाद घेता यावा यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आणि आपल्याही सर्वांना आवाहन करतो की एवढ्या सुंदर या अंतिम फेरीच्या नाट्य स्पर्धेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आनंद घ्यावा आणि बाल कलाकारांचा, मराठीच्या बालसेवकांचा उत्साह वाढवावा एवढी माझी नम्र विनंती. अशाच घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.